मान्यवर तसेच उपस्थित श्रोते हो, सर्वांना माझा नमस्कार. अस्मानी संकट आणि सुलतानी कप्पलकपणा या कात्रीत सापडलेल्या, त्रासलेल्या, गांजलेल्या आपल्या अन्नदात्याची व्यथा मांडण्यासाठी मी केसकर प्रतीक्षा बालाजी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते, लहरी निसर्ग आणि हताश बळीराजा. हा केवळ भाषणाचा विषय नाही, तर आपल्या देशाच्या अस्तित्वाचा आणि वेदनेचा हुंकार आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीत शेती म्हणजे धर्म, त्याच्या एका घामाच्या थेंबातून हजारो दाणे जन्म घेतात आणि लाखो लोकांची भूक भागते. तो म्हणजेच आपला शेतकरी राजा. पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा मानणारा समाज होता. पण खंत अशी आहे की आजचा समाज खूप बदललाय. कारण ज्या शेतकऱ्यामध्ये अख्ख्या जगाला पोचण्याची धमक आहे, तोच शेतकरी आज हताश झालाय. मित्रांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात, मळे झाकुनी या करीती पेरणी, कुणबी याची वाणी नव नाही. एकेकाळी पेरणी चालू असताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी जरी शेतकऱ्याला कळाली, तरीही पेरणी चालू ठेवणारा माझा शेतकरी राजा आज इतका हताश झाला. आपण मागच्या वर्षीच बघितलं की अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे आपल्या शेतकऱ्याचं किती नुकसान झाले ते. एका शेतकऱ्याची तर 25 जनावरं बांधलेल्या गोट्यात दावणीला मृत्युमुखी पडली. इतकंच नाही, शेतकऱ्याच्या पिकाचं तर नुकसान झालंच, पण शेतकऱ्याच्या शेतातली माती सुद्धा राहिली नाही. याच्यावर मोठं दुःख आणखीन काय असू शकते. आज आपला बळीराजा मोठ्या आशेनं पीक पेरतो. तो म्हणतो, यंदाच्या वेळेस तरी पीक चांगले, पण पीक हातात येण्याच्या आधीच निसर्ग त्याची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून टाकतो. त्या शेतकऱ्या पिकासाठी लाखो रुपये खर्च केले, स्वतःच्या पोटच्या लेकराप्रमाणे ज्या पिकाला जपलं, तेच पीक एका रात्रीत जमीनदोस्त होऊन जातं. फक्त पिकच नाही, तर त्यासोबत शेतकऱ्याची मेहनत, शेतकऱ्याचा आत्मविश्वास आणि शेतकऱ्याची कष्ट सगळंच उद्ध्वस्त होऊन जातं. आज आपला बळीराजा इतका हताश का आहे? कारण खतांचे वाढते दर, महागडी बियाणे, बाजारामध्ये मिळणारा कमी भाव यामुळे तो इतका हताश होऊन गेलाय. निसर्ग लहरी होण्यामागे आपण पण कारणीभूत आहोत. कारण 4 पदरी रोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, वाढती लोकसंख्या आणि जंगलतोड, प्रदूषण, अतिउद्योगीकरण यामुळे निसर्ग चिडला आहे आणि त्याच्या रागाचा फटका बिचारे शेतकऱ्याला सहन करावा लागतो. आज आपला शेतकरी राजा खूप हताश झाले. मित्रांनो, आज पुन्हा एकदा कांद्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. कारण निसर्ग लहरीला तोंड देऊन मोठ्या कष्टाने उभा केलेला कांदा आज काही कांदे नासून गेले आणि जे काही शिल्लक राहिले त्याला 4 ते 5 रुपये किलो प्रमाणे बाजारात विकावं लागते. ज्या कांद्यासाठी 50,000 रुपये खर्च केला, तिथं फक्त 10 ते 20,000 रुपये आपल्या शेतकऱ्याला मोबदला मिळतो. ज्या हातानं कांद्यासारखं सोनं उगवावं, जेव्हा तेच हात गळफास घेतात, तेव्हा या देशाची लोकशाही आणि या देशाची प्रगती कुचकामी ठरते. आपल्या बळीराजाला शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज काढावं लागतं. अक्षरशः बँकांचे उंबरठे झिजून जातात, पण आपल्या बळीराजाला वेळेवर मदत सुद्धा मिळत नाही. महात्मा फुलेंनी राणी व्हिक्टोरियाच्या दरबारात जाऊन खडसावून सांगितलं होतं, जर देशाची ध्येयगुणता ठरवायची असेल तर सुटाफुटात वागणाऱ्या व्यक्तीकडे बघून कधीच ठरवू नका. शेतात राबणाऱ्या, कष्ट करणाऱ्या त्या शेतकऱ्याकडे पाहून ठरवली पाहिजे. आज या देश शेतकऱ्याची अवस्था बघता किताबगाज म्हणतात ते आठवतं की स्वतःच्या डोक्यावरच्या कर्जाला पाप समजणारा पुण्यवंत आत्मा फक्त शेतकऱ्याच्या शरीरात का जन्म घेतो? तो आत्मा जेव्हा नेते, वकील, डॉक्टर यांच्या शरीरात जन्म घ्यायला लागेल, तेव्हा आपला शेतकरी राजा आत्महत्या का करतो, कशासाठी करतो, या प्रश्नाचं उत्तर या व्यवस्थेला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज मला इतकंच सांगायचं की पाणी आडवा, पाणी जिरवा यासारख्या योजना सरकारच्या कागदावर नाही, तर शेतकऱ्याच्या जमिनीवर झाल्या पाहिजेत. त्याशिवाय आपल्या या योजनांना अर्थ येणार नाही आणि याशिवाय आपला शेतकरी राजा सक्षम आणि स्वयंपूर्ण होणार नाही. आपल्या बळीराजाला हवामानाचा योग्य अंदाज मिळाला पाहिजे. आपल्या बळीराजाला त्याच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि बळीराजाला पुन्हा उभा करण्यासाठी फक्त सहानुभूती नाही, तर कृतीची गरज आहे. आज मला इतकंच सांगायचंय की बळीराजा या देशाचा कणा आहे. जर कणा मोडला तर देश उभा राहू शकेल का? ज्याच्यामुळे आपल्या कटात अन्न येतं, त्याच्या डोळ्यात पाणी आपल्याला बघवेल का? निसर्ग लहरी झाला म्हणून आपण हात जोडून बसून चालणार नाही.
आपल्या बळीराजाच्या पाठीमागत खंबीरपणे उभं राहणं आणि त्याला साथ देणं हीच आपली खरी देशभक्ती ठरेल. जाताना इतकंच सांगेल, नको देऊ साथ निसर्गा तू खुशाल लहरी हो, नको देऊ साथ निसर्गा तू खुशाल लहरी हो, फक्त माझ्या बळीराजाला उभं राहण्याचं बळ दे, तो पुन्हा उभारेल सुजलाम सुफलाम शेती, फक्त त्याच्या कष्टाला माणुसकीची साथ दे आणि मदतीचा हात दे. मीही एका शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतं याची चांगली जाणीव आहे मला. रात्री 12-12 वाजता पिकाला पाणी द्यायला जावं लागते. आपल्या शेतकऱ्याला कधी शेतात सुद्धा झोपावं लागते. ज्या पिकाला स्वतःच्या लेकराप्रमाणे जपलं, ज्या पिकाला आपण कष्ट करतो, त्या स्वतःच्या शेतकऱ्याला स्वतःच्या हक्काच्या पिकाचा भाव सांगण्याचा किंवा ठरवण्याचा अधिकार आहे. ही मोठी खंत आहे आणि मानसिकता कुठेतरी बदलली गेली पाहिजे. आज आपला बळीराजा 20 रुपयाचा भाजीपाला कुणीतरी घ्यावा म्हणून 10 रुपयाला सांगतो आणि त्याला कमी कर म्हणणारा समाज तोच भाजीपाला एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याकडून 50 रुपयांना न बोलता खरेदी करतो. ही मानसिकता कुठेतरी बदलली गेली पाहिजे. शेवटी इतकंच सांगेन, चला तर मग त्या शेतात कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या हातांना बळ देऊया आणि आपल्या बळीराजाला पुन्हा नव्याने उभं करूया. पिढ्यापिढ्या टळून जाईल आणि बळीराजाचा बळी न जाता बळीचं राज्य येईल एवढाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.